एक मध्यंतरी ट्रेंड आला होता की 7 लिटर 8 लिटर पाणी प्यायला पाहिजे, पण त्याच्याने सुद्धा ऍसिडिटी वाढू शकते, म्हणजे एक्सेस ऑफ वॉटरने बेसिकली. येस, तर आता हा सगळ्यात रादर महत्वाचा मुद्दा आहे, कारण की पित्ताचा एक गुण आहे तो द्रव गुण आहे. द्रव म्हणजे लिक्विड गुण जर पित्तामध्ये कसं आहे की तुम्ही आता समजा एका बादलीत एक झाकण कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं आणि दुसऱ्या बादलीत कम्प्लीट बादली भरून हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे जे फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर पहिल्या बादली जिथे एकच झाकण हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलंय ते उरलेलं जर तुम्ही पाण्याने डायल्यूट करून टाकलं तर त्याची स्ट्रेंथ आणि ह्याची स्ट्रेंथ दोन्ही ऍसिडिकच आहे, पण त्याचा पीएच आणि ह्याचा पीएच याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तसंच जरी शरीर आपलं स्वतःचं समतोल ठेवायला ट्राय करत असतं कंटिन्युअसली, तुम्ही जर त्याला पाण्याचा ओव्हर सप्लाय करत गेला तर पोटातल्या पित्ताची क्वालिटी ही खराब होत असते. तर पोटातल्या पित्ताचं पीएच हे डाऊन जायला लागतं आणि त्यामुळे असा रिसर्च आता यायला लागलाय की बऱ्याच पेशंट्सला ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांना पोटातला ऍसिड जास्त प्रमाणात आहे, पण त्याचं पीएच जास्त आहे, म्हणजे ते जास्त अल्कलाईन व्हायला लागलंय जेवढं असायला पाहिजे पीएच त्याच्यापेक्षा, म्हणून ते वर येत असतं आणि म्हणून त्यांनी अन्नपचन नीट होत नाही. आणि पोटातलं पीएच जेवढं बिघडेल तेवढं त्याचे बाकीचे जे एन्झाईम आहेत जे पोट सिक्रेट करत असतं, मग प्रोटीन डायजेस्ट करायला असेल, कार्बोहायड्रेट डायजेस्ट करायला असेल, त्याचे सगळे हिशोब पुढे चुकत जातात. त्यामुळे बरेचदा ऍसिडिटीची ट्रीटमेंट म्हणून ऍपल सायडर व्हिनेगर प्यायला देणं असा सुद्धा ट्रेंड आता युएस मध्ये सुरू झालेला. तो सुद्धा सरसकट सगळ्यांनी पाळणं हे चुकीचं आहे, पण द्रवगुण पित्तातला वाढला कीच ऍसिडिटी होते, उष्ण गुण वाढल्याने ऍसिडिटी होते असं फार रेअर दिसतं.